शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी, छत्रपति संभाजी महाराज के जय। मनोज दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। काल सायंकाळी माढा येथे सकल मराठा समाजाची बैठक पार पडली। या बैठकीत येणाऱ्या 2024च्या लोकसभा निवडणुकीला प्रत्येक गावातून 2 ते 3 उमेदवार उभे करण्याचे ठरले असून यासाठी सकल मराठा समाज बांधवांनी कामाला लागावे असे आवाहन करण्यात आले। तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमा पूजनाने या बैठकीची सुरुवात करण्यात आली होती। यावेळी मनोज जरांगे पाटील तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैच्या घोषणा देण्यात आल्या आणि आज शेटपळ तालुका मोहोळ येथे दुपारी 1च्या सुमारास होणाऱ्या संवाद बैठकीला देखील सकल मराठा समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे। लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा। आणि इथून पुढे भविष्यात तर आम्हाला आरक्षणासाठी तर आता ही लढा चालूच आहे। ह्या सरकारला आरक्षण द्याच लागणार आहे आणि आरक्षणात तर त्यांनी आता तर ही केलं वेळ लावला तर आम्ही येणाऱ्या लोकसभेला मोठ्या संख्येने प्रत्येक गावातून 2 उमेदवार उभा करणार आणि असं तर प्रत्येक गावातून 2 उमेदवार झालं तर आपल्या माढा तालुक्यात 118 गाव आहेत दादा। 118 गावातनं कमीत कमी एक उमेदवार केला तर 118 होते ती। आता माढा शहर मोठा आहे, माढा शहर आहे, कुरवाडे, टिमुर्णे, मुल्लीम आहे आणि त्या गावातून 5-5 झाली 10-10 झाली तर ह्याची संख्या भरपूर होणार आहे। हे आपल्या तालुक्याचा विषय झाला। लोकसभेच्या तालुक्यात 6 आहेत ना, 6 तालुका आहेत। 6 तालुक्यात प्रत्येक तालुक्यात हीच मिटिंग होणार आहे, प्रत्येक ठिकाणून उमेदवार उभा केला जाणार आहेत। त्यावेळेस उमेदवार अशी संख्या होईल की ह्या सरकारची जो पुढल की आले इलेक्शन ह्या कसं त्या चिठ्ठीवर घ्यायचं, ह्यांचं कमळ कुठं हुडकायचं, म्हणजे इतके उमेदवार झाले तर कमळ गावायचं नाही, कुठलं घड्याळ गावायचं नाही, काय नाही। त्याच्यासाठी आपण ही आज मिटिंग आपण आयोजन केली आणि त्याला तुम्ही आपण कुणाला फोन लावलेला नाही काय, तुम्ही इतक्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिला।